नंदुरबार शहरातील विस्कळीत होणाऱ्या वाहतूक संदर्भात प्रवासी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक यांना निवेदन। शहरातील विविध ठिकाणावरील वाहतूक समस्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत। वाहतूक समस्या संदर्भात प्रवासी संघटनेने केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सांगितले। नंदुरबार शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी तसेच रहदारीने श्वास मोकळा व्हावा या संदर्भात प्रवासी संघटनेमार्फत नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना प्रवासी संघटनेमार्फत गजेंद्र शिंपी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले। या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली। नंदुरबार शहरातील रहदारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे। बाजार परिसरात पार्किंगसह विविध अडचणी येत असतात, यामुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होत असते। याकरिता प्रवासी संघटनेमार्फत नूतन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना निवेदन देण्यात आले। यावेळी निवेदनावरील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली। या संदर्भात प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी वाहतूक व्यवस्था संदर्भात माहिती दिली। निवेदनात शहरातील विविध भागांमधील वाहतूक प्रश्नाबाबत माहिती देण्यात आली होती। याबाबत पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी संपूर्ण माहितीचा आढावा घेतला। वाहतुकीची समस्याचे निराकरण करण्यासाठी नियोजन करण्यात येईल, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील आपण सूचना देऊ, असे त्यांनी सांगितले। या प्रसंगी बैठकीला प्रवासी संघटना अध्यक्ष गजेंद्र शिंपी, संतोष शिरसाट, सुनील साळवे, गनी मेमन, सुरेश सोपनार, कैलास चंद्रग्रहण, राजवीर अहिरे, अमोल पगारे, योगेश अहिरे, वसंत चौरे, रवींद्र अहिरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आज आमच्या प्रवासी संघटनेचं सर्व डेप्युटेशन आम्ही माननीय जिल्हा अधीक्षक श्रीमती सानप मॅडम यांना भेटलो आणि या नंदुरबार शहराची वाहतूक व्यवस्था किती अविस्कळीत झालेली आहे, तिला सुधार करण्यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी आज सविस्तर चर्चा केली, भेटलो व त्यांनी एक सकारात्मक निर्णय दिला की अत्यंत चांगला विषय आपण मांडलेला आहे। साधारण आमचे 35 ते 40 मिनिटापर्यंत ती बैठक चालली। आम्ही या शहराच्या वन वे असेल, पार्किंग झोन असतील किंवा जड वाहनांना या शहरातला प्रवेशबंदी असेल, बँकांमधले असणारी गर्दी, ATMच्या तिथं होणाऱ्या चोऱ्या कशा पद्धतीने होतात, त्याच पद्धतीने काही ज्या ॲप्पे रिक्षा आहेत यांच्या स्टॉपच्या संदर्भात तेवढं नेहमी ते शाळा भरतात, शाळा सुटतात, त्यावेळेला काय नियोजन केलं गेलं पाहिजे, किती मीटरवरती त्यांच्या गाड्या उभ्या राहायला पाहिजे। एकाच वेळेला सर्व शहराच्या जरी शाळा सुटत असतील तर रस्त्यावर लहान मुलांची प्रचंड गर्दी होते आणि त्याच्यामुळे वाहतुकीला त्याच्यामुळे त्यामुळे 5-5 मिनटं कशा पद्धतीने गॅप देता येईल का, असं एक सर्व आम्ही 16-17 प्रश्नांची एक नियमावली तयार केली होती। प्रत्येक प्रश्नावर त्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की अत्यंत आपण एका दिवशी हे तर सर्व होणं अशक्य आहे, पण एक विषय आपण दर महिना हाताळू आणि 15 दिवसपर्यंत आपण लोकांचं प्रबोधन करू। अगर प्रबोधनने त्यांनी ऐकलं नाही तर मग आपण कायदेशीर कारवाई करू आणि ते स्वतः प्रबोधनासाठी ते बाहेर निघणार आहेत। त्यांनी सांगितलं की आम्ही चांदसली घाट आहे जिथं आत्ताच आम्ही भेट देऊन आलो, जी रस्त्याची एक कमिटी आहे त्याची कमिटीमध्ये मी मीटिंगमध्ये हा विषय मी मांडला म्हणे की बा आता चांदसली घाट आहे तिथं मोठा अपघात झाला, हे चुकीचं आहे, तर त्यामुळे आम्ही सर्व ज्या रोडच्या स्ट्रक्चर तयार करणार त्याचे ऑडिट करण्यासंदर्भात आम्ही त्यांना सूचना केली, कारण लोकांचे प्राण कसे वाचावेत म्हणून। आणि म्हणून आम्ही त्यांना हेही सांगितलं की बुवा आपण समन्वयक समिती हे करा, नंदुरबार नगरपालिका, प्रवासी संघटना, BNC असेल, टेलिफोन असेल, ST महामंडळ असेल, जे व्यापारी संघटना असतील, या सर्वांना एकत्र करून या गावाला कसा सुधार करता येईल, कशी ही ट्रॉफिक मोकळे करता येईल, या संदर्भात आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। सर्व पदाधिकारी होते आणि निश्चितच मला विश्वास आहे की माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे गांभीर्याने लक्ष देतील आणि हा प्रश्न लवकरच कोंडी सुटेल आणि नगरपालिका आणि त्यांची बैठक संयुक्त होणार आहे।